एकटी राहते, कोणीही मला मारून टाकेन अशी मनात भीती। हत्येपूर्वी जीवे मारण्याची स्पष्ट मिळाली धमकी। कोणी केली हत्या, नक्की कशाचा वैर? महिला कीर्तनकार यांची हत्या कोणी केली? पाहूया सविस्तर आमच्या या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। संगीताताई पवार या भागवत कथेसाठी 2 वर्ष वृंदावनला राहिल्या होत्या। भागवत कथेची पूर्ण तयारी करून त्या छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चिंचवड गावात राहण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी स्वतः आध्यात्मिक केंद्र किंवा आश्रम स्थापन करण्याच्या उद्देशाने 15 वर्षापूर्वी जागा घेतली होती आणि याच जागेत त्या 2 महिन्यांपासून वास्तव्यास होत्या। नेहमीप्रमाणे पुजारी शिवाजी चौधरी सकाळी आपल्या नियमित पूजेच्या कामासाठी मंदिरात आले होते। पूजेची तयारी करत असताना त्यांनी मंदिरात रोज मदतीला असणाऱ्या संगीता पवार यांना हाक मारली, मात्र बराच वेळ झाला तरी त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही। मग चौधरी यांनी जरा शंकाच मनात बाळगली आणि त्यामुळे त्यांनी आजूबाजूला बघितलं आणि लगेचच संगीता ताई जिथे राहतात त्या शेजारी असलेल्या एका शेडकडे गेले। तिथे त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। संगीता ताई पवार या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या। हे दृश्य बघून ते क्षणभर सुन्न झाले। त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली। मी एकटी राहते, कोणीही मला मारून टाकेन अशी मनात भीती संगीता ताई यांच्या सतत होती। याचं कारण म्हणजे त्यांना एप्रिल महिन्यातच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, कारण त्यांनी ज्या ठिकाणी आश्रमासाठी जागा घेतली होती त्याच जागेच्या शेजारी राहणाऱ्यांसोबत त्यांचे भांडण झालं होतं। त्यांनी या संदर्भात वैजापूर पोलीस ठाण्यात थेट तक्रार देखील नोंदवली होती। तक्रारीत त्यांनी असा उल्लेख केला होता की जागेच्या वादातून त्यांच्या शेजारच्यांची भांडणं सुरू असून आणि याच भांडणातून त्या व्यक्तीकडून किंवा इतर काही संबंधित लोकांकडून त्यांना त्रास दिला जातोय। शिवाय त्यांनी पोलीस तक्रारीत हेही नमूद केलं होतं की मी इथे एकटी राहते आणि कोणीही मला मारून टाकेल अशी लेखी तक्रार दिली होती आणि या तक्रारीनंतर अवघ्या 2 महिन्यातच त्यांचा खून झाला। गाढ झोपेत असताना संगीताताईंच्या डोक्यात अज्ञातानं दगड घातलाय। घाव इतका जोरात होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला। एवढंच नाही तर शेजारीच असलेल्या मोहटा देवीच्या मंदिरातील दानपेटी देखील अज्ञातानं फोडली असून त्यांचा मोबाईल देखील पळवला। नेमकी हत्या लुटीच्या उद्देशाने झाली की अजून काय हे मात्र अद्यापही अस्पष्टच आहे। पोलिसांनी तपासाची सूत्र हातात घेतली आहे। गुन्हे अन्वेषणच्या दृष्टीने श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांची टीम घटनास्थळी हजर झाली असून त्यांनी आसपासच्या परिसरातील पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली। मंदिर आणि परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची फुटेज देखील तपासली असून या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे। तर संगीता ताईंनी 2 महिन्यापूर्वीच पोलिसात तक्रार दाखल केली होती, तर पोलिसांनी दखल का घेतली नाही हाही प्रश्न उपस्थित होतोय।